अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज नवरात्रीतील 8वा दिवस आहे, ज्याला आपण अष्टमी असं म्हणतो। बघा, आजच्या दिवशी आपल्याला देवीच्या 8व्या रूपाचं पूजन करायचं आहे आणि आजचं 8वं रूप जे आहे हे माता काल रात्रीचं आहे। खरं तर नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये अष्टमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवसामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती जागृत अवस्थेमध्ये असते। अष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे ती अत्यंत प्रभावी असते, त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठल्याही सेवा केल्यात तर त्या माता लक्ष्मीपर्यंत त्वरित पोहोचल्या जातात आणि तिचे जे आशीर्वाद आहेत ते देखील तुम्हाला त्वरित मिळून जातात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज रात्री अष्टमीच्या दिवशी रात्री झोपताना आपल्याला कुठली अशी गोष्ट बाहेर फेकून द्यायची आहे, जी गोष्ट बाहेर फेकून दिल्याने तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल, तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल। आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे बघा, आयुष्यामध्ये ना चांगलं बघणारी, चांगलं करणारी, चांगले सल्ले देणारी लोक खूप कमी असतात, मात्र जळणारी, आपलं वाईट चिंतणारी जी लोक आहेत ना ती खूप जास्त असतात। अशा वाईट लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे। बऱ्याच वेळा घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगलं मत, चांगलं वागणं, चांगलं बोलणं किंवा चांगलं मन ठेवून आपल्या घरात येत नाही। आणि बऱ्याचशा व्यक्ती अशाही असतात की ज्या व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा येतात तेव्हा आपल्याला काहीतरी त्रास व्हावा, आपल्या घरात काहीतरी नुकसान व्हावं, आपल्या घराची प्रगती खुंटावी किंवा आपल्या घराची अधोगती व्हावी, आपल्याला प्रत्येक गोष्टीत अपयश यावं, आपल्या घराला काहीतरी नजर लावण्यासाठी ही जी लोक आहेत ना ही मुद्दाम आपल्या घरामध्ये येतात। बऱ्याच वेळा अशी लोक आपल्या घरात आल्याने त्याचा त्रास आपल्याला होतो, आपल्याला बाहेरील बाधा सुरू होतात, आपल्याला नजरदोष लागतो, काहीतरी हाय किंवा श्राप लागते। बघा, जेव्हा हे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात ना तेव्हा घरातील समीकरणे बिघडून जातात। मग आपण विचार करतो आत्ता सगळं चांगलं चालू होतं, मात्र 8 दिवसांपासून सगळं बिघडलेलं आहे, घरामध्ये दारिद्र्य आलेलं आहे, घरात कलह सुरू आहेत, घरात काहीच चांगलं चालत नाही। हे होतं त्या लोकांमुळे, ज्या लोकांचे शाप लागलेले असतात किंवा ज्या लोकांची नजर लागलेली असते किंवा या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे आपल्याला असा त्रास होत असतो। आणि अशी लोक जी आहेत ना ही प्रत्येक ठिकाणी असतात। अगदी कमेंट करून नक्की कळवा की ताई आमच्याकडे अशी लोक आहेत, कारण आमच्याकडे तर भरपूर ही लोक आहेत, त्यामुळे मलाही याचा अनुभव आहे। बघा, या लोकांपासून नेहमी लांब राहिलं पाहिजे। यासाठीही जे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास या जळक्या कुचक्या लोकांपासून, शिवाय कुठल्याही बाधेपासून, नकारात्मकतेपासून लांब राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरातून आज अष्टमीच्या दिवशी रात्री ही एक गोष्ट फेकून द्यायची आहे, जी गोष्ट फेकून दिल्याने तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता, दारिद्र्य सगळं संपून जाईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, लक्ष्मी कृपा होईल, माता लक्ष्मीची सदैव कृपा तुमच्यावरती, तुमच्या घरावरती राहील। आता उपाय काय आहे बघा, जेवण वगैरे झालं, सगळं झालं की रात्री झोपताना अष्टमी संपण्याच्या आत, रात्री 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। एका हातामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदूळ ठेवल्यानंतर एक अख्खं लिंबू घ्यायचं आहे। अख्खं लिंबू तुम्हाला कापायचा आहे, त्यातला अर्धा भाग जो आहे तो अर्धा भाग घ्यायचा आहे, अर्धा भाग फ्रीजमध्ये किंवा बाजूला ठेवून द्या, तो दुसऱ्या दिवशी लिंबू सरबत किंवा कशासाठी तरी यूज करू शकता। फक्त अर्धाच भाग घ्यायचा आहे। या अर्ध्या भागाला तुम्हाला एक लवंग टोचायचं आहे। लवंग टोचत असताना तुम्हाला ज्या शत्रूचा त्रास होतोय ना त्याचं नाव घ्यायचं आहे। आता समजा मी ऑफिसमध्ये कामाला आहे आणि हा व्यक्ती मला भरपूर त्रास देतोय, तर मी त्याचं नाव घेणार आणि त्या त्रासातून सुटका होण्यासाठी माता लक्ष्मीला मी प्रार्थना करणार, ठीक आहे। आता समजा मला समीर नावाचा व्यक्ती खूप त्रास देतो, मी सांगणार की मी पल्लवी, माझं गोत्र काश्यप आहे आणि मी तुमची एक भक्त आहे, हे देवी माते मी तुझी एक भक्त आहे। समीर नावाचा व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये आहे आणि तो मला भरपूर त्रास देतो, त्याच्या या त्रासातून माझी मुक्तता कर, मी आयुष्यभर तुझी सेवा करेन, पण या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढ, मला या नकारात्मकतेतून बाहेर काढ, माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ दे, माझ्या जीवनातील माझी जी स्वप्न आहे ती पूर्ण होऊ दे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू दे। अशी तुमची जी काही प्रार्थना असेल ती प्रार्थना तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन, कुलदेवीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला ते लवंग जे आहे ते त्याच्यामध्ये टोचायचं आहे, घालायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे आणि स्वतःवरून, घरातील कुणावरूनही नाही, कशावरूनही नाही, फक्त स्वतःवरून तुम्हाला असं क्लोक करायचं आहे। 7 वेळा क्लोक करायचं आहे। त्या व्यक्तीचं नाव घेत, कुलदेवीचं नाव घेत, त्या व्यक्तीचं नाव घेत, कुलदेवीचं नाव घेत, ठीक आहे। हे करून झालं
की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघायचं आहे. घराचा जो मेन भाग आहे, या मेन घराचा जो मेन दरवाजा आहे, या मेन दरवाजातून तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि घराचा जो मेन दरवाजा आहे त्यावरूनही तुम्हाला 7 वेळा हे असं क्लॉक करायचं आहे. ठीक आहे, स्वतःवरून 7 वेळा आणि घराच्या दरवाजावरून तुम्हाला 7 वेळा असं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घराच्या समोर उभं राहून घराची जी दक्षिण दिशा आहे, घराचा जो दक्षिण भाग आहे, त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला जोही व्यक्ती त्रास देतोय किंवा जीही बाधा त्रास देत आहे, तुम्हाला समजा असं वाटतं की मला नजर लागलेली आहे, तर तुम्ही सांगू शकता की माझं नाव पल्लवी, मी काश्यप गोत्राची, मला नजर बाधेचा खूप जास्त त्रास होत आहे, मला नजर सारखी लागली जात आहे, यामुळे माझं कुठलं काम होत नाही, काम घडत नाही, तर ही नजर हटून जाऊ दे, संपून जाऊ दे, ज्याने ही नजर लावलेली आहे ती त्याची नजर त्याच्यावरती उलटून जाऊ दे आणि माझी प्रगती होऊ दे, असं म्हणून तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. कुलदेवी माहिती नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडा देवीचे इतकं बोला तरी चालेल. आता तुम्ही हा उपाय कशासाठी करू शकता तेही सांगते. नजरेसाठी बोला, तुम्ही तुमच्या आयुष्यात जळकी गुंटी लोक असतील त्यांच्यासाठी बोला, कोणी तुम्हाला सतत टोकत असेल त्यांच्यासाठी बोला, कोणी खूप त्रास देत असेल त्यांच्यासाठी बोला, कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी करा. जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. सगळं बोलून झालं की त्यानंतर हे लिंबू आणि घेतलेले जे मुठभर तांदूळ आहेत, म्हणजे या लिंबावरती टोचलेलं जे लवंग, लिंबू आणि मुठभर जे तांदूळ आहेत, ते घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही मूठ जी आहे ती फेकून द्यायची आहे. ठीक आहे, फेकून दिल्यानंतर घराच्या बाहेर एक मगभर पाणी ठेवून द्या, बादलीभर, म्हणजे थोडंसं अगदी. पाय स्वच्छ साफ करायचे, हात स्वच्छ क्लीन करायचे आणि त्यानंतर घरात जायचं. घरात गेल्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे, दोन्ही हात जोडायचे, एक कापूर जळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे. बघा, आज रात्री जर हा उपाय तुम्ही केलात, मी स्वतःही करणार आहे हा उपाय, त्यामुळे मला सांगते, आज रात्री जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील नकारात्मकता संपेल. कुचकी लोक, जळकी लोक जी त्रास देत असतील, ज्यांना तुमचं चांगलं पाहत नसेल, जी तुम्हाला वाईट चिंतत असतील, तर अशा लोकांपासून तुमची सुटका होईल आणि याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला येत्या काही तासांतच अनुभवता येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र जर जीवनात सुख व्हायचं असेल, सुख पाहिजे असेल, सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर हे उपाय नक्की करत चला, कारण या उपायानेच आपल्याला आनंद, सुख, समाधान या सगळ्या गोष्टी मिळत असतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आजचा आपला हा उपाय कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.